आजपासून अण्णांचं बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे। सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा हा एल्गार केलाय। आजपासून अण्णांचं बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे। राळेगण सिद्धीमध्ये आज सकाळी अण्णांनी पद्मावतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। राळेगण सिद्धीच्याच ज्या यादवबाबा मंदिरामध्ये अण्णा हजारे राहतात त्याच मंदिराच्या प्रांगणात मोठा मंडप लावण्यात आला आहे। या मंडपात गाद्या घालून अण्णांच्या उपोषणाची मंचकावरती व्यवस्था करण्यात आली आहे। पाठीमागे महात्मा गांधींचा फोटो असलेलं मोठं पोस्टर लावण्यात आलंय। या ठिकाणी दिल्लीच्या आंदोलनाप्रमाणेच वातावरण पेटवण्यासाठी, लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी विविध कलाकारांचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले। देशभक्तीपर गीतं आपल्याला आता पाठीमागे ऐकू येत आहेत। राळेगण सिद्धीला अण्णांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि हे बेमुदत उपोषण असेल। जनलोकपाल बिलाच्या संदर्भात सरकार ठोस काही करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहेत। अरुण, अण्णांचं उपोषण सुरू झालंय। आज नेमका काही प्रतिक्रिया दिली उपोषणाला बसण्याआधी अण्णांनी? अण्णा नेमके काय म्हणाले? जसं अजित आपण म्हटलंय की अण्णांनी यावेळी निर्धार केलेला आहे की जोपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर होत नाही या अधिवेशनामध्ये संसदेच्या, तोपर्यंत ते हे उपोषण सुरू ठेवणार। बेमुदत उपोषण असं या उपोषणाला अण्णांनी म्हटलेलं आहे। आता अण्णा या ठिकाणी उपोषण मंडपामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच पद्मावती मंदिरापासून म्हणजे महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर अण्णा एका रॅलीद्वारे या उपोषण स्थळी आलेले आहेत। ग्रामस्थ, पंचक्रोशी मधले लोक इतकंच नाही तर शाळेतले विद्यार्थी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत ही सगळी मंडळी, हे सगळे आंदोलन करते आज यादवबाबा मंदिराच्या बाहेर जमलेले आहेत। या ठिकाणी यादवबाबा मंदिराच्या बाहेरच उपोषण मांडव टाकण्यात आलेला आहे। त्या व्यासपीठावरती आता अण्णा बसलेले आहेत आणि आजपासून अण्णांचं हे आंदोलन, उपोषण आंदोलन हे सुरू झालंय असं आपल्याला म्हणता येईल। अरुण, दिल्लीमध्ये रामलीला मैदानाच्या वेळेला जेव्हा आंदोलन झालं तेव्हा आपण सगळ्यांनी पाहिलं होतं दिल्लीतल्या आंदोलनाला एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालं होतं। एक वेगळा गाव अण्णांच्या आंदोलनस्थळी, उपोषणस्थळी नांदत होता। लक्षावधींच्या जेवणावळी त्या ठिकाणी उठल्या। अण्णाजी की रसोई नावानं त्या ठिकाणी स्वयंपाकघर झालं मोठं। ओघ सातत्यानं या सगळ्या मदतीचा त्या ठिकाणी आंदोलनाच्या वेळी सुरू होता। लोकांची गर्दी खूप होती। राळेगण सिद्धीमध्ये नेमकी काय व्यवस्था करण्यात आलेली, काय चित्र दिसतंय राळेगण सिद्धीमध्ये? नक्कीच राळेगण सिद्धीचा पिपली लाईव्ह आधीच झालाय, अख्ख्या देशातली मीडिया तिथे आली आहे, पण बाकीची इतर तयारी काय आहे? खरं तर म्हणजे नेहमीप्रमाणे आतापर्यंत जी अण्णांची आंदोलनं झाली, जी मुंबईमध्ये झाली, जी दिल्लीत झालं, तर तशा स्वरूपाचं आंदोलन किंवा तसं स्वरूप या ठिकाणी नक्कीच बघायला मिळणार नाहीये। अर्थात अण्णांनीच असं आवाहन केलेलं आहे की सगळे त्यांना जे पाठिंबा देणार किंबहुना या आंदोलनात जे कोणी सहभागी होऊ इच्छितात त्यांनी त्या पातळीवरती आपापल्या गावामध्ये, आपापल्या शहरामध्ये आपल्या मार्गाने हे आंदोलन करावं। फक्त हे आंदोलन अहिंसक मार्गाने झालं पाहिजे। कुठल्याही प्रकारची शाब्दिक अथवा शारीरिक हिंसा आपल्या हातून या आंदोलनादरम्यान घडणार नाही एवढी काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीनं लोक या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात। त्यामुळे स्वाभाविकपणे या राळेगण सिद्धीमध्ये आता मर्यादित असा जनसमुदाय बघायला मिळतोय। स्थानिक ग्रामस्थ जे सुरुवातीपासून अण्णांच्या सोबत होते, घडवण्याच्या सवयीपासून ते अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनापर्यंत हे सगळे लोक अण्णांच्या या आंदोलनामध्ये पण एक प्रभाव नक्की दिसतोय दिल्लीच्या आंदोलनाचा, ते म्हणजे या आधीच्या कुठल्याच आंदोलनात अण्णांच्या आंदोलनामध्ये खांद्यावर तिरंगा घेतलेले कार्यकर्ते दिसत नव्हते। या आंदोलनात मात्र दिल्लीचा हा प्रभाव दिसतोय, सगळीकडे तिरंगा फडकताना दिसतोय। नक्कीच म्हणजे त्या तशा अर्थाने आंदोलनाची वातावरण निर्मिती आपण बघतो आहोत की रॅली झाली, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा झाल्या, स्वतः अण्णांच्या हातामध्ये तिरंगा होता आणि अण्णांनी म्हणजे वेळोवेळी अण्णा बोलून दाखवलंय की माझं सगळं जे संपूर्ण कार्य आहे, संपूर्ण हा जो देह आहे, माझं जे अस्तित्व आहे ते सगळं या समाजासाठी, या राष्ट्रासाठी आहे। त्यामुळे राष्ट्रभावना कुठेतरी या सगळ्या मागे आहे। हा जो लढा सुरू आहे तो राष्ट्रासाठीच सुरू आहे आणि
म्हणून हे सगळे तिरंगे या ठिकाणी फडकताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंगा आहे, कार्यकर्त्यांच्या हातामध्ये तिरंगा आहे आणि अण्णांच्या हातामध्ये देखील तिरंगा आहे. तर असं सगळं तिरंगामय वातावरण झालेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे की इतर कोणी, जसं नेहमी आपण बघितलं की दिल्ली मुंबईच्या आंदोलनामध्ये एक टीम अण्णा नावाची एक टीम कार्यरत होती, त्यांच्या नियोजनातून हे सगळं घडत होतं. आज मात्र तशी टीम म्हणून नाहीये. अण्णा या ठिकाणी म्हटले की मी एकटा उपोषणाला बसणार आहे, एकला चलो रे असं माझं कायम या आंदोलनामधलं भूमिका राहिलेली आहे. आणि एकटं चालत असताना लोक येत गेले, म्हणजे मैं चलता गया और कारवा बनता गया. तर असं भावना अण्णांच्या मागे असते आणि लोक आपोआप यायला सुरुवात होते. आजही आता अनेक, म्हणजे काही मंडळी पुण्यातनं आले, कोणी मुंबईतनं आले, काही दिल्लीतनं देखील आता आलेले आहेत, कोणी ओडिशातनं आले, कोणी राजस्थानातनं, असं एक दुसरा काही गटागटाने असे लोक या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी, या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. आणि त्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी यादवबाबा मंदिरासमोरच्या या उपोषण मंडपामध्ये दिसतंय. अरुण, नक्की संबंध देशभरामध्ये दिल्लीच्या आंदोलनानंतर विशेषतः उत्तर भारतामध्ये गावागावात अण्णांचे अनुयायी तयार झाले. उत्तर भारतातल्या अनेक लोकांना, की जे लोक कार्य करत होते, सामाजिक संस्था चालवत होते, स्वयंसेवी संस्था चालवत होते, अशा अनेकांनी अण्णांपासून प्रेरणा घेतली. अनेकांनी आता सगळं आपलं जे काम आहे पुढे ते अण्णांना गुरुस्थानी मानून सुरू केलंय. तर असे अनेक अण्णांचे अनुयायी आता उत्तर भारतामध्ये विशेषतः पसरलेत. ते सगळे या ठिकाणी आलेत का? कुठून कुठून लोक आले आहेत या आंदोलनात? अण्णांना आज पहिला दिवस आहे पाठिंबा देण्यासाठी. काय नेमकी परिस्थिती आहे? किती लोक भेटले आपल्याला? कुठले कुठले लोक आहेत? आणि राळेगण सिद्धीमध्ये